गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यात अंतर्गत येणाऱ्या बदमपूर सावंगी गावात अनैतिक संबंधातून तरुणाचा गळा कापून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मृतकामध्ये 35 वर्षीय नरेश चौधरी या तरुणाचा समावेश आहे. आमगाव तालुक्यातील सावंगी येथील मृतक नरेश चौधरी हा काल सायंकाळी आमगाव येथे काही कामानिमित्त जाण्याकरिता निघाला होता. मात्र तो रात्र झाली तरी घरी परत आला नाही. त्यामुळे घरच्या मंडळींनी आणि नातेवाईकांनी नरेश याचा शोध घेतला. त्याचा मृतदेह सावंगी बदमपूर मार्गावरील केशवराव यादवराव बागडे यांच्या शेतात आढळला. या घटनेची माहिती आमगाव पोलिसांना देण्यात आली असता आमगाव पोलीस घटनास्थळी पोहोचून घटनास्थळाची पाहणी केली. मृतकाच्या गळ्यावर धारदार शस्त्राने हत्या केल्याचे उघडकीस आले. घटनास्थळावर पोलिसांनी एक कोयता, काही दारूच्या बाटल्या, पाणी बॉटल व इतर वस्तू मिळाल्यात. पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. ही हत्या अनैतिक संबंधातून झाली असल्याचं पोलीस तपासात उघड झालंय. पोलिसांनी या प्रकरणी 25 वर्षीय आरोपी श्रावण सोनवाने याला ताब्यात घेतलं. सर, मला हे सांगा, पदमपूर सावंगी मार्गावरील पदमपूर परिसरातील एका शेत शिवारात 35 वर्षीय युवकाची हत्या झालेली आहे. त्याबद्दल तुम्ही सविस्तर माहिती द्या. पोलीस स्टेशन आमगाव अंतर्गत येणाऱ्या पदमपूर येथे एका व्यक्तीचा खून झाला आहे अशी माहिती पोलीस स्टेशन आमगाव येथे प्राप्त झाली. त्या माहितीवरून पोलीस स्टेशन आमगावचा स्टाफ तेथे पोहोचला असता सावंगी येथील राहणारे 35 वर्षीय नरेश लालचंद चौधरी यांचा खून झाल्याचे दिसून आले. त्यावरून पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक 175/25 कलम 103(1) BNS नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्हा दाखल झाल्यावर अवघ्या काही तासातच LCB PI लबडे साहेब आणि LCB स्टाफ यांनी सदर गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न केलेला आहे. हा खून श्रवण हरिचंद सोनावणे राहणार सावंगी यांनी केल्याचे LCB स्टाफ यांनी निष्पन्न केलेले आहे. गुन्ह्यातील आरोपी याला ताब्यात घेतलेले आहे. पुढील कायदेशीर तपास पोलीस करीत आहेत. सर, मला हे सांगा की ते खून कशाबद्दल झालेला आहे? हा खून अनैतिक संबंधातून झालेला आहे. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.